मस्त आपण आज बनवू फ्लावर आणि आपण हा फ्लावर असा तळून घ्यायचा तेलामध्ये. आता आपला हा बटाटा पण फ्राय झालेला आहे. आपण आता ह्याला काढून घेऊ. आपण आता भेंडी फ्राय करून घेऊ. आता आपली भेंडी पण फ्राय झालेली, आपण आता हिला काढून घेऊ. आता आपले सगळे जिन्नस फ्राय केलेले, तुम्ही ह्याच्यात वांग टाकू शकता, अजून कोणत्या भाज्या असतील त्या फ्राय करून घ्यायच्या. मिक्स माझ्याकडे 3च भाज्या अवेलेबल आहेत म्हणून मी 3 भाज्यांचं करणार आहे. तर मग आता हे तेल जास्त, आता आपल्या भाज्यांना तेल जास्त फ्राय करून घेतलं म्हणून हे तेल आपण थोडंसं काढून घ्यायचं. तर हे आपण थोडं तेल काढून घेऊ. आता माझ्याकडं ह्या भाज्या पण आहेत. हे बीट आहे, एक बीट घेतलं आहे छोटं, आणि 2 कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आणि 1 टोमॅटो. हे सगळं आपण आता तळून घेऊ. पहिलं आपण कॅप्सिकम तळून घेऊ. म्हणजे शिमला मिरची आहे, खूप टेस्टी लागते ह्याच्यामध्ये, मिक्स भाजीमध्ये. ते पण आपण थोडंसं तळून घेऊ. आता ही शिमला मिरची आपण काढून घेऊ. आता आपण हे बीट पण फ्राय करून घेऊ. बीटाने एकदम गोड चव येईल, छान लागेल. माझ्याकडे बीट आहे, ते वेस्ट जाण्यापेक्षा मी ह्याच्यात तळून घेते आणि काढून घेऊ आपण तळून. थोडं लाल झालं. आता आपण कढईत तेल गरम आहे, त्याच्यात आपण हे टोमॅटो टाकू. टोमॅटो थोडा शिजून घ्यायचा ह्या तेलामध्ये. टोमॅटो ह्या तेलामध्ये शिजला की मग आपण त्याच्यामध्ये आपली मिरची पावडर आहे ती टाकायची. कोणती पण मसाला टाका, मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट खायची तेवढं टाकायचं. परत मग हळद टाकायची थोडीशी. सगळं मिक्स करायचं आणि गॅस बारीक करून करायचं. हे सगळं नाही तर जळत. मीठ टाकायचं स्वादानुसार, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकायचं. थोडंसं मीठ आधी कमी टाकलं तरी चालतं, जास्त नाही झालं पाहिजे भाजीत म्हणून थोडं मीठ टाकायचं. नंतर कोथिंबीर टाकू आपण. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या ज्या भाज्या आहेत, आता आपण काय काय घेतलं, फ्लावर आहे, भेंडी आहे, शिमला आहे, बटाटा आहे, बीट आहे, एवढ्या सगळ्या भाज्या. याच्यात अजून तुम्ही वांग पण टाकू शकता. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या टाकायच्या, तळून घ्यायच्या फक्त भाज्या. आता ह्या भाज्या आपण सगळ्या ह्या कढईमध्ये टाकू. आता मी ह्या भाज्या सगळ्या आपल्या तळून घेतलेल्या कढईमध्ये टाकलेल्या आहेत. आणि ती भाजी थोडी तेलकटच होणार आहे, कारण आपण तेलामध्ये तळून घेतली ना तरच भाजीची ह्या टेस्ट येणार. मिक्स व्हेज सारखी लागते. मी खूप वेळा करून बघितलेली आहे, खूप टेस्टी लागते, सगळ्यांना आवडते. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता अशी पूर्ण मिक्स करून घ्यायची भाजी. पाणी वगैरे वतायचं नाही, कारण ह्या तेलामध्येच ही भाजी शिजते. आणि आता बघा आपली व्हेज भाजी किती छान दिसते. तुम्ही पण अशीच बनवून बघा आणि मला सांगा कशी बनली तुमची भाजी. अजिबात पाणी अजिबात नाही टाकायचं, तेलामध्ये ही भाजी शिजते. तुम्ही पाहिलं असेल लग्नात खूप तेल असते त्या भाजीमध्ये, कारण हे तळून घेतात. आणि मग आता टेस्ट करून बघायची थोडंसं की नमक बरोबर आहे का. थोडीशी भाजीचा आपण तुकडा उचलायचा, फ्लावर करायचा आलूचा, आणि बघायचं की भाजी व्यवस्थित लागते का, नमक व्यवस्थित आहे का. व्यवस्थित लागलं तर मीठ नाही टाकायचं, आणि जर आपल्याला थोडं मीठ कमी वाटलं तर मग मीठ टाकायचं. आधीच जास्त मीठ टाकून ठेवायचं. आता आपण ह्या भाजीला मिक्स केलं आहे सगळ्या भाज्या. तर आपण आता थोडा वेळ कमी गॅस करून, आता फुल गॅस आहे मिक्स करत तर, आणि आता ह्याला आपण 5 मिनटं झाकून ठेवू. करपलं नाही पाहिजे. 5 मिनटाच्या आधी पण आपण बघू शकता, करपून नाही द्यायची. गॅस कमी करून आपण 5 मिनटासाठी त्याला शिजवायला ठेवू. बघा आता आपली ही मिक्स व्हेज भाजी लग्नामध्ये जशी असते ना, केटरर्सवाले जसे बनवतात ना, ती भाजी आहे आपली. बघा तर सगळ्या भाज्या मिक्स करायच्या
कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता 5 मिनिट आपण ही भाजी झाकून ठेवलेली. आपण आता बघू शिजले का. त्याला अजून मिक्स करायची, खाली लागून नाही द्यायची भाजी. आता शिजल्यासारखं वाटतंय मला, तर तिला थोडंसं दाबून बघू आपण फ्लावरला वगैरे. चमच्याला तर वाटतंय शिजल्यासारखं, लगेच कळतं. दाबून बघू आपण. आलू पण शिजलाय, फ्लावर पण शिजले आणि कॅप्सिकम ते तर आधीच एकदम सॉफ्ट असतं. तर आपली ही भाजी झालेली आहे. आता आपण ह्याच्यात नमक वगैरे बरोबर आहे का कसं बघायचं. याच्यातला एक तुकडा उचलायचा आणि तो खाऊन बघायचा आपण. तर मला ह्याच्यात थोडंसं नमक कमी वाटतंय, तर मी अजून थोडंसं नमक टाकणार. तुम्हाला कमी वाटलं तर टाका. म्हणजे आळणी भाजी चांगली नाही लागत, नमक टाकलं तर टेस्ट येते. म्हणून आता नमक टाकायचं आणि असं मिक्स करून आता खायसाठी ही भाजी रेडी आहे. कच्ची वाटली तर अजून परत तुम्ही थोडंसं झाकून ठेवा. आणि फ्लावर वगैरे कच्चाच चांगला लागतो. तर भाजी झालेली आहे. तुम्हाला जर भाजी आवडली, आपला पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे थोड्या वेळातच. तुम्ही तो पण पहा आणि भाजी बनवा कशी बनवली. आणि मला कमेंट पण करून सांगा. चांगली बनली असली तर कमेंट करा, चांगली नसली बनली तर काही तुम्ही तुमचे सजेशन मला देऊ शकता. तुम्ही म्हणसा नाही घर कसं असं तसं. मी ना जेवण बनवता हे सगळे व्हिडिओ बनवत असते, त्याच्यामुळे थोडा पसारा तुम्हाला दिसू शकेल. तर प्लीज इग्नोर करा आणि मला माझ्या रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. ह्याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीरीने अजून टेस्ट येणार. कोथिंबीर टाकून मिक्स करायचं. आपण आधी पण कोथिंबीर टाकली होती, नंतर पण तुम्ही टाकू शकता. आणि असं नुसती मिक्स करायची. वरून कोथिंबीर टाकल्यावर चव येते जास्त. आता आपली भाजी झालेली आहे. नक्की बघा व्हिडिओ पूर्ण. आता आपली ही मिक्स व्हेज भाजी किती छान दिसते. मी अशी थोडी तिरकी करून ठेवलेली, कारण ह्याच्यात तेलात तळ्यात नाच पूर्ण भाज्या. मग ते तेल डब्यात दिलं म्हणजे तेल सगळीकडे येतं ना, मग डब्यात द्यायची मला भाजी. एवढ्या भाजीत 4-5 डबे आरामशीर बनवू शकतात. पोटभर 4 लोक खाऊ शकतात. आणि डब्याला द्यायचं म्हणलं तर लहान मुलांना तर 5-6 डब्यासाठी ही भाजी बरोबर आहे. आणि मी असं तेल बघायचं, तेल असं निथळतं म्हणून असं तिरकी ठेवलेली थोडीशी. मी ही मिक्स व्हेज बनवायसाठी एक फ्लावरचा गड्डा घेतला आहे, 10 रुपयाला जो मिळतो तेवढा. आणि 2 बटाटे घेतलेत आणि कॅप्सिकम घेतले होते 3-4 कॅप्सिकम, किती पण टाकू शकता तुम्ही. आणि फ्लावर जास्त घ्यायचं याच्यात. आणि बीटाचं एक बीट घेतलं होतं. आणि वांग पण टाकू शकता, माझ्याकडे वांग नाही आहे. आणि भेंडी घेतली होती पावशेर. बटाटे 2 बटाटे, एक फ्लावरचा गड्डा 10 रुपयावाला, एक बीट आणि 2-3 शिमला मिर्च घेतल्या होत्या. त्या कापून तळून घेतल्या होत्या. तर आपली भाजी पूर्ण रेडी झालेली आहे. अशी दिसते बघा. एकदम बीटामुळं लाल कलर आलेला आहे छान. आणि गोड पण लागेल, बीटामुळं गोड लागेल. ती बीट कोणी खात नाही ना आपली मुलं, त्यांना असं भाजीत टाकून खायला द्यायचं.